कुणकेश्वर महाराज की जय. बापरे, आराध्याने पण पाया पडलेला आहे सकाळी सकाळी. बाई आम्ही निघालो आता देवगडवरनं आणि हालत बघा काय रस्त्याची मिळाली आम्हाला. भेंडी दिवस डोक्यावर हात मारायला लागले. तिला पण कळालं रस्ता खराब आहे म्हणून. NH66 हॅपन्स. आता हे ट्रकवाल्यांचं काय कळत नाही, कसे पण चालवतात आणि टर्न जर झेपली नाही तर डायरेक्ट पडली. काय मे पर्यंत तुमचे रस्ते पूर्ण करून देतो. अबे घंटा होएगा ये मे तक पूरा. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकुस ब्लॉग. आणि आज आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स मालवणवर ना मुंबईकडे. तर मग तुम्हाला NH66चा पूर्ण डिटेल व्हिडिओ आज भेटणार आहे, जो तुम्हाला खूप आवडतो आणि मला पण खूप आवडतो. आणि इन डिटेलमध्ये जर तुम्हाला जर NH66चा अपडेट हवा असेल तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण अपडेट भेटेल. आणि लेट्स गो. चलो, आचऱ्यावरनं आम्ही जस्ट निघालो आहे आता. सकाळचे वाजलेले आहेत 6. बऱ्यापैकी लवकर आमचं सगळं आवरून निघालेलो आहोत आम्ही. मेन म्हणजे आमचं छोटा बाळाचं सगळं सामान आवरता आम्हाला एक दीड तास एक्स्ट्रा जातो. तर मग त्या मनाने आम्ही खूप चांगलं निघालो आहे 6 वाजता. सो लेट्स गो. बघूया पुढचा प्रवास कसा होतो. आम्ही आता इकडनं आचऱ्यावरनं देवगडला जाणार आहे. देवगडला दादाला भेटणार आहे, तोने सामान आणलं आहे थोडं. मग त्याच्याकडनं आम्ही निघणार परत हायवेच्या दिशेने. तर स्टे ट्यून्ड, मजा येणार आहे व्हिडिओ बघायला तुम्हाला. चलो. तर मग आता आपण पोचलेलो आहोत कुणकेश्वरला. म्हणजे कसं आता देवगडला जायचं म्हणजे कुणकेश्वराचं एक सरळ दर्शन मिळतं आणि तिकडनं पुढचा आपण प्रवास सुरू करतो. तर मग सेकंड टाईम आहे आमचं की इकडनं माथेरानवरनं देवगडला जातो, देवगडवरनं मुंबईला. तर मग हे बघा कुणकेश्वर मंदिर, पाया पडून घ्या सकाळी सकाळी मस्त. कुणकेश्वर महाराज की जय. बापरे, आराध्याने पण पाया पडलेला आहे सकाळी सकाळी. आता चलो निकलते है. आणि सकाळी सकाळी आपल्या समुद्राचं पण मस्त दर्शन भेटलं. नाहीतर मग कणकवलीवरनं जाताना समुद्र आम्हाला दिसतच नाही, पण ह्या रोडवरनं पूर्ण देवगडवरनं समुद्र मस्त. आणि आराध्याला तर समुद्र फेवरेट आहे तिचा. सो लेट्स गो. तर मग आमचं आता देवगडचं काम झालेलं आहे. आमचे सिंगापूरवरनं गिफ्ट येणार होते, ते गिफ्ट आम्हाला मिळाले. आणि आता आम्ही चाललेलो टुवर्ड्स आता हायवेकडे. आणि हायवेचा रस्ता एक सरळच आहे. पाठीमागे आपला देवगड गेला आपला दुसरा काय असतो तो देवगडच्या पुढे जामसंडे पण सोडला. इकडनं स्ट्रेट जायचं. लेफ्ट साईडला देवगडचा CNG पंप आहे, तिकडे CNG भरून पेट्रोल भरून तसंच सरळ हायवेला टच होणार. इकडनं एक 30 किलोमीटर आहे हायवे. तर मग आधी हायवेला टच हो आणि तुम्हाला दाखवतो की कसा रस्ता आहे तो आपला NH66चा. सो कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून्ड. सो आता इकडे देवगडमध्ये आम्हाला CNG पंप मिळाला आणि CNG पण होता नशिबाने, नाहीतर इकडे नसतो. आणि मेन म्हणजे भाई गर्दी बिलकुल नव्हती, एक गाडी नव्हती, आमची डायरेक्ट पहिली गाडी लागली. CNG पण झालं, पेट्रोल पण झालं. आता काहीतरी थोडा वडापाव वगैरे बघून कुठे भेटतंय का नाही, सरळ जायचं आपल्याला. सरळ गेलं स्ट्रेट रस्ता. तर मग आता बघू कसं काय होतंय पुढे. आणि पेट्रोल पंपवरनं सरळ रस्ता आहे टुवर्ड्स हायवेसाठी. सो लेट्स गो. बाई आम्ही निघालो आता देवगडवरनं आणि हालत बघा काय रस्त्याची मिळाली आम्हाला. भेंडी दिवस डोक्यावर हात मारायला लागले. तिला पण कळालं रस्ता खराब आहे मला. आणि हा मे बी नवीन आता सागरी महामार्ग करतात, त्यामुळे तो खोदून ठेवला. आणि आम्हाला जर माहीत असतं असं काहीतरी इकडे आम्हाला भेटणार आहे तर आम्ही डायरेक्टच कणकवलीवरनं गेलो असतो. गिफ्टच्या मोहमध्ये नसतो पडलो. पण आता घेतले गिफ्ट आणि रस्ते पण असे मिळाले. आता आमच्या फेवरमध्ये नाही आहे सध्या रस्ते, तर मग पण गिफ्ट तर मिळालं, ती मोठी गोष्ट आहे. मस्त चॉकलेट्स वगैरे एन्जॉय करून जातोय आम्ही सिंगापूरचे. आणि बघू आता रस्ता कुठपर्यंत खराब मिळतं. तुम्ही पण जर नांदगाव फाट्यावरनं येत असाल तर तुम्हाला पण असा रस्ता भेटणार आहे देवगडचा. तर आम्हाला पण आता देवगड टू नांदगाव फाटा असाच रस्ता आहे. घाणेरडा, एकदम घाणेरडा, एकदम घाणेरडा. बघू आता कितपर्यंत घाणेरडा रस्ता मिळतो आम्हाला, तुम्हाला अपडेट देतो. तर मग नांदगावमध्ये पोचलो आम्ही. देवगडवरनं एक 40 मिनटं लागली इकडे नांदगाव टिट्यावरती पोचायला. आणि इकडनं आता डायरेक्ट आपला
NH66 हायवे मस्त एकदम सुसाटमध्ये. खूप ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर आम्ही येतोय हायवेवरती. तर मग आता किती काम झालं असेल किती नाही काय कल्पना नाही, ते तुम्हाला आता पुढे ब्लॉगमध्ये समजेल. तर मग स्टेट येऊन कुठे जाऊ नका, तुम्हाला इत्तमभूत माहिती देणार आहे मी आज. तर मग बघू आता कसं काय काय होतं. तर नाश्ता तर झाला आहे आमचा, मस्त वडापाव खाल्ला आणि आता बघू जर जमलंच तर मग अलंकार हॉटेलमध्ये थांबू मिसळपाव खायला, कारण की मिसळपाव खूप भारी लागते तिकडची आणि आम्हा दोघांना पण खूप आवडते. तर मग ती स्किप नाही करणार, जर झालंच मन तर करू स्किप, नाही तर मग स्ट्रेट पुढे जाऊ निघू. आणि जेवायचा प्लॅन असा आहे महड नाही काय महडच ना महाड, हां माणगावच्या पुढे एक भिवंडी धाबा म्हणून हॉटेल आहे. तर मग तिकडचं चिकन एक नंबर लागतं पाहिजे. तर मग ट्राय करू तिकडे जाऊन जेवायला. जर थोडंसं लेट झालंच आहे, 8 वाजलं. या टाईमला आम्ही ऑलमोस्ट हातखांबायला असतो, हातखांबायच्या थोडासा अगोदर. पण आता बघू कसं पोचतोय, तुम्हाला अपडेट भेटत जाणार पुढे ब्लॉगमध्ये. तो स्टे ट्यून. हे चाळा नवीन बांधला. तर मग आपल्या मुंबई गोवा हायवेवरती हा देवीचं मंदिर आहे, याला चाळा म्हणतात. तर मग इकडे आज मे बी आहे ना मंदिराचं काय बोलतात त्याला, प्राणप्रतिष्ठा वगैरे असं काहीतरी आहे. देवी आरामात आणि कसं तर दर्शन पण मिळालं. आणि लहानपणापासून मी मंदिर बघतो, म्हणजे ऑलमोस्ट जेव्हापासून मला समजायला लागला तेव्हापासून हे मंदिर बघतो मी. आणि जाताना इकडे पाया पडून नेहमी जातो, येताना पण इकडे पाया पडून नेहमी जातो. पण खूप असं वेगळं काय बोलतात त्याला कनेक्शन आहे मंदिरासोबत. आणि आज कसं तो गर्दी होती त्यामुळे पाया पडायला नाही थांबलो आणि थोडं लेट पण झालेलं. तर बोललो की बाहेरूनच पाया पडून जाऊ. नाही तर मग नेहमी आम्ही बाबा थांबतात, बत्ती लावतात, अगरबत्ती लावतात आणि मग तिकडनं पुढचा प्रवास चालू करतो आम्ही. आणि इवन जातानाही जर लेट झाला असेल तरी पण बाहेरून मी पाया पडतो आणि जातोच जातो. तर मग असं रिच्युअल्स असतात काही ते फॉलो करावे लागतात. तुम्ही पण कोणते रिच्युअल असे रस्त्यामध्ये जाताना फॉलो करत असाल तर प्लीज कमेंट करून सांगा. तर मग आम्हाला पण कळेल की कुठे असे रस्त्यावरती चांगली मंदिरं आहेत. सो लेट्स गो पनवेल. आता इकडनं 375 किलोमीटर्स आहे आणि राजापूर आहे 20 किलोमीटर. तर मग आणि रस्ता तर आपला एक नंबरच आहे. आता बघू कुठे काम चालू असेल किंवा नवीन रस्ता जिकडचा बंद असेल ते तुम्हाला दाखवतो. NH66 हॅपन्स. आता हे ट्रकवाल्यांचं काय कळत नाही, कसे पण चालवतात आणि टर्न जर झेपली नाही तर डायरेक्ट पलटी. तर बघितलं तुम्ही कसा पलटी झालेला तो, असे कंटिन्यू दिसतं. सध्या तर हायवे झाला म्हणून कमी आहे, नाहीतर मग जेव्हा तो लहान रस्ता होता ना आमचा, जो सिंगल लेन रोड होता, तेव्हा तर बापरे असं 10 मिनिटाला गाड्या अशा पलट्या झाल्या दिसायच्या आम्हाला. आरामात चालवा, सेफ जावा, स्लो लेट गेला तरी पण घरी काही हरकत नाही. पण आपल्या NH66 वरती प्लीज हळू चालवा गाडी. आणि जे नवीन ड्रायव्हर आहे त्यांना तर माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आरामात चला, कारण की खूप शार्प टर्न आहेत, तुम्हाला पटकन कळत नाही. आता मीच एवढा डेलीचा इकडनं डेली म्हणजे आता 2 महिन्यातून तर माझी एक ट्रिप असते मुंबई गावला. तर मग मीच इतकं 60-70 मॅक्स टू मॅक्स 80 to 90 किलोमीटर्स तो पण सरळ रोड दिसत असेल तर. आणि जर असं वळणाचा असेल तर 70-80 याच्या पुढे जाऊ नका, भले कोणतीही गाडी असून दे. पण स्वतः जीवाला जपा आणि फॅमिलीला पण जपा. तर आणि आरामात चालवा गाडी. लेट पोचाल तरी काही हरकत नाही घरी, पण जीव महत्वाचा. दोनों साइड का ये नहीं था, हा वाला रस्ता ना सिंगल ट्रेनच चालू होते, आता डबल लेन चालू केलं त्याने. एक रत्नागिरीच्या अगोदर 20 किलोमीटर आहोत आम्ही आणि मागे हा रस्ता ना सिंगल लेनच चालू होता. पण हा बघा, हा पण एक ऑलमोस्ट रेडी झाला आहे. मस्त काय गुळगुळीत रस्ता वाटते, नवीनच्या नवीन, कोरा करेकरीत मस्तच. तर मग एखादे खाली हॉटेल आहे एक, तर मला लास्ट टाइम मी तिकडे थांबलेलो, म्हणजे हा कळतोय मला रस्ता कोणता आहे तो. संगमेश्वर म्हणजे हातखांबा इकडनं 20 किलोमीटर आहे आणि हा पहिला रस्ता चालू नव्हता, म्हणजे काम चालू होतं. हा ना, फुल खडबडीत होता, खडबडीत. इकडनं असं पूर्ण खडबडीत रस्ता होता, आम्हाला माहिती आहे टर्न. पण आता जो रस्ता मस्त केला ना भाई, एक नंबर. वाटतंय आता की ऑलमोस्ट कंप्लीट झाला असावा रस्ता, कारण की आत्तापर्यंत आम्हीचा किती किलोमीटर झाले, 110 किलोमीटर झाले भाई.
110 किलोमीटर झाले. 110 किलोमीटर झाले आणि मला एवढा पण रस्ता हायवे पासून आता खराब मिळाला नाहीये. हा डायव्हर्शन पण नाही मिळालं. नो डायव्हर्शन काही नाही, सरळ सरळ रस्ता आहे बघा ना. आणि बघा इकडे खाली दिसतं 110 किलोमीटर झालेच आमच्या. आणि एक नंबर. बघू आता जिकडे रस्ता खराब भेटेल ते तुम्हाला दाखवतो, पॅचवर्क कुठे असेल ते. बाकी एक नंबर रस्ता पाहिजे, चुम्मा मजा आला, कालच नाही. तर मग आता आम्ही हे पोचलेलो आहोत मे बी लांजाच्या अगोदर आहे. तर मग आता इकडे पहिला डायव्हर्शन भेटलं आहे आम्हाला. आधी पण भेटला तर छोटाच होता, पण आता हा मे बी मोठा आहे लांजाचा डायव्हर्शन, कारण की ब्रिज पण मोठा आहे बाजूचा. तर हा रस्ता हा थोडा तुम्हाला मिळणारच लांजाचा डायव्हर्शन, त्याला काय पर्याय नाही आहे जोपर्यंत ब्रिज होत नाही. आणि तो ब्रिजचं पण काम ऑलमोस्ट झालं आहे. आता इकडनं रस्ता दिसला मला ब्रिजचा झालेला, तर मग वाटत नाही की आता महिनाभर तरी अजून महिनाभराच्या आतमध्ये चालू होईल असं वाटतं लांजाचा ब्रिज पण. आणि हा ब्रिज चालू झाला तर मग काय बाई टेन्शनच नाही, तुम्हाला डायव्हर्शन घ्यायची गरज नाही, सरळ सरळ जायचं. आणि काय बोलतात पाली, हा पाली आहे, पालीचा डायव्हर्शन आहे. लांजाला पण छोटूच आहे आणि हा पालीचा आहे. कारण की लास्ट टाइम पण आलं तेव्हा पण असं एवढंच काम चालू होतं, पण हा मागचा काम थोडं कमी झालेलं. आणि आता आम्हाला रस्ता पूर्ण दिसला वरपर्यंत ब्रिजचा चालू झालेला. हां बस एवढीच येतानाचा पण, कारण आणि एक जास्त नसेल आणि जास्त नसेल 2 किलोमीटरच असेल, पण तो बेअर करू शकतो आपण, काही इतका काय प्रॉब्लेम नाही होत. एक नाही झाला ना मधलं, चालूच आहे काम अजून. क्या करेंगे, वाटलेलंच काम चालू झालंय होईल म्हणून आता, पण नाही बघा इकडच्यातून मधले पिलर टाकायचे राहिलेले आहेत. भाई गणपतीपर्यंत एवढा लांब. आणि कारण आणि मध्ये आपला रोड मिनिस्टर आलेला कोकणामध्ये भाषण द्यायला, बाईचं वादी तरी काय मे पर्यंत तुमचे रस्ते पूर्ण करून देतो. अबे घंटा होएगा ये मे तक पुरा. आणि हे मला तर आता असं वाटतं ना, ते BJP वाल्यांना नुसतं बोलायला ठेवलंय, काम करतच नाहीये. जे काम करत आहेत ते सगळे काँग्रेसवाले आहेत, त्यांच्या हातामध्ये सत्ता नाही आहे. आणि जे BJP वाले आहेत ते फक्त बोलत आहेत, काम करत नाही. तो नितीन गडकरी कधी बोललेला 2024च्या डिसेंबरपर्यंत रस्ते करून देऊ. आता काय 2026 मे उगवेल आता 10 दिवसामध्ये. 2026च्या डिसेंबरपर्यंत जरी झाला हा ब्रिज तरी खूप मोठे. मला तर नाही वाटत. तर बघूया, जर आता 26 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला पूर्ण आमचा NH66 चालू मिळाला तर काय करेन मी. ह्या ब्रिज वरती मला वरती पत्रे का दिसतात? घर केले असतील वरती राहायला. वरती पत्रे नाही दिसत तुला? हे बघ पत्रे आहेत की काय टाकलं कळत नाही. पेंटिंग सपोर्टला पत्रे टाकलेत ते. आणि जो चिपळूणचा ब्रिज कोसळला ना तेव्हापासून मला बिलकुल पण भरोसा नाही यांच्या कामावरती. भाई काम करा, एवढे 15 वर्ष घेतली भाई, थोडं काय बोलायचं यार. आता एवढ्याशा रस्त्यासाठी 15 वर्ष घेत आहे आणि याच्यामध्ये काम पण असं करताय कोसळणारा. कसं विश्वास ठेवणार. आणि कोण तुमच्याविषयी चांगलं बोलणार की चांगलं काम करताय म्हणून. तेच कर्नाटकचे रस्ते बघा. आणि आम्ही लास्ट मंथ आम्ही ह्याची मुर्डेश्वरची ट्रिप मारली भाई, काय रस्ते होते. गोवा सोडल्यापासून एक नंबर रस्ते. हम्पीचे रस्ते काय डेंजर आहेत मस्त. आणि आपले महाराष्ट्राचे रस्ते त्याच्या 10% पण नाही तसं वाटतं मला. काय बोलायचं आता. आणि इकॉनॉमी पण आपली चांगली आहे महाराष्ट्राची, तरी पण काय नाही. आणि हे बघा 15 वर्ष झाली आम्ही अशा खड्ड्यातून चालतो. हट चाला BJP. तर मग आम्ही पोचलेलो आहोत अलंकार हॉटेलमध्ये. आणि हे बघा आमच्या आराध्याचा डायपर इकडे आहे. सॉरी तो फ्रेममध्ये आला. आणि इकडे फ्रेश व्हायलाच थांबलेलो आम्ही. आता वाजलेले 10 वाजले. तर मग विचारच होता पुढे संगमेश्वरमध्ये जाऊनच थोडं काहीतरी खायचा. तर हा पण एक रोड झालेला आहे, म्हणजे ब्रिज कंप्लीट झालेला आहे. आणि हा एक हातकंब्याच्या पुढे एक 5-6 किलोमीटरचा आहे, म्हणजे लागतो हा रस्ता. पहिल्यांदा तर आमचा खालून जावं लागायचं या साईड आपला सर्व्हिस रोडने,
पण आता हा रस्ता झाला आहे कम्प्लीट. तर मग अजून आज यावेळी पहिल्यांदा झालं ना वरणा ब्रिजच्या. तर मग चांगला प्रगती आहे रस्त्यांची आपल्या. तर बघू आता पुढे अजून कुठे रस्ते खराब मिळतात आणि कुठे चांगले मिळतात. बाकी आतापर्यंत 140 किलोमीटर झालं आहे आमचं आणि एकदम स्मूथली मस्त मक्खन रस्ता. आणि माहिती बी एक 5 वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न करू आपण ऐरोलीला, कारण की नंतर ट्रॅफिक चालू झाल्यानंतर मग मला जाम कंटाळा येतो त्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला. तो जेवढा लवकर कवर करता येईल तेवढं लवकर करू. कारण जेवायचा पण 1-1.5 तासाचा ब्रेक तर आपला जेवायचा होणार मध्ये. आणि आता एक संगमेश्वर ते थांबायचा चालू आहे आपल्या. लेट्स सी, बघू कसं काय होतं तुम्हाला सांगतो मी ऑन द गो. तर मग आता आराध्याचं जेवण पण व्हायचं बाकी आहे. जेवण नाही, सॉरी, ब्रेकफास्ट व्हायचा बाकी आहे. तर मग तिचा ब्रेकफास्ट करायला पण थांबायचं आहे आता. तर मग संगमेश्वरच्या अगोदर आम्ही एक 10 किलोमीटर आहोत आणि इकडचा रस्त्याची हालत बघा आता कसं. रस्त्याचं काम चालू आहे पण हा रस्ता अजून आहे तसाच घाणेरडा आहे. आणि हा एक 5-6 किलोमीटरचा पॅच आहे असा, पण आहे एक्स्ट्रीम घाणेरडा. पण हा झाल्यानंतर मग पूर्ण रस्ता स्मूथच आहे. बघू शकता साईडले खोदून ठेवला आहे पूर्ण रस्ता. चांगला करतात पण आहे त्याला अजून पाऊस उजाडेल असं वाटतं. आणि हे बघा लेफ्ट साईडला नदी आहे. नदी आणि पूर्ण सुकली आहे बघा अशी. आणि हीच नदी पावसामध्ये तुडुंब भरलेली असते एकदम पाण्याने काठो. पण हा आता थोडासा पॅच इकडेचा घाणेरडा आहे. हा सर्वच घाणेरडा पॅच वाटतोय मला. तर मग हा पॅच तुम्हाला बेअर करावा लागेल संगमेश्वरच्या अगोदर एक 10 किलोमीटर. पण आणि पॅच एक 5-6 किलोमीटरच आहे. तर मग एवढा बेअर केला तर तुमचा पुढचा प्रवास सुखमय होऊन जाईल. ये देखो किधर है, ऐसा रोड है इधर गंदा. इधर काम चालू है, 50 साल से ये काम ही चालू है. 50 साल से इधर काम ही चालू है भाई. ऐसा काम करेंगे धीरे धीरे तो मेरे बुढ़ापे तक. अरे लेक्सिस किसका है भाई? ये कोई तो बड़ा आदमी लगता है, लेकिन बड़े आदमी को भी ऐसे गंदे रोड से जाना पड़ता है. मतलब क्या ही बोलने का. लेकिन हे बघा ना, हे JCB आहे ना, मी अजूनपर्यंत जेव्हापर्यंत ते आपण इकडेच बघतोय. आणि ह्यांचं तर अर्ध लाईफ निघून गेलं असेल JCB इकडे काम करण्यामध्ये. आणि आमचं पण अर्ध लाईफ निघून गेलं आहे अशा घाणेरड्या रस्त्यामध्ये गाडी चालू. चलो आता संगमेश्वरला पोचू आम्ही. तर मग आता थांबतो ड्रायव्हिंग आणि तुम्हाला सांगतो आता पुढची वाटचाल काय आहे ते. तर मग आम्ही आता चिपळूणला पोचलेलो आहोत. आता परशुराम घाट आहे, चिपळूण क्रॉस केला आणि वाजलेले आहेत आता 12 वाजता आम्ही चिपळूण क्रॉस केलेला आहे. थोडं चांगला डिस्टन्स कवर केलेला आहोत आणि मेंटेन पण चांगलं होतं स्पीड. आणि काय बोलतात त्याला, रस्ता तर इकडनं तर चांगलाच आहे. संगमेश्वर सोडल्यापासून रस्ता तर चुम्मा चालू होता नाही, स्मूथ मस्त. तर मग तसंच चालू आहे आता. आणि मेन दिक्कत आता अशी होते की सीझन असल्यामुळे खूप CNG गाड्या येतात गावी. त्यामुळे CNG थोडं नाही मिळत आहे, खूप कमी ठिकाणी मिळत आहे. संगमेश्वरला तर बंद होतं की संपलेलं त्यांचं. आणि बाकीच्या ठिकाणी खूप लाईन आहे. तर मग आम्ही आता एक चिपळूण सोडल्यानंतर एका लाईनमध्ये लागलेलो, पण तिकडे पण प्रेशर खूप कमी आहे. तर मग नाही भरला आम्ही, पेट्रोलवरतीच जातो. आता पुढे कुठे जर CNG भेटला तर तुम्हाला अपडेट देतो की कुठे CNG भेटतो आहे म्हणून. पण आम्ही देवगडमध्ये टाकलेला, त्याच्यानंतर आम्हाला टाकायला कुठे चान्सच नाही मिळाला. सो बघू आता पुढे कुठं चान्स भेटतो आहे का ते तुम्हाला दाखवतो मी. तर मग नशिबाने आम्हाला एक CNG पंप मिळाला आणि तो पण आपल्या ह्या MIDC चिपळूणच्या MIDCमध्ये मिळाला. चिपळूणची MIDC की महाडची MIDC माहीत नाही, पण हा जो ब्रिज चालू आहे त्याच्या अगोदरच आहे. म्हणजे चिपळूण क्रॉस केल्यावर विदिन 5 to 10 किलोमीटरच्या आतमध्येच आहे तो CNG. तर मग मला शूट करायला भेटलं नाही कारण की थोडी गर्दी पण होती आणि पटपट बोललो की CNG टाकून देऊ. आणि जास्त प्रेशर पण नव्हतं तिकडे. तर मग मला एक पूर्ण माझी टाकी खाली झालेली. तर मग 550 रुपयाचा CNG मिळाला. तर मग हे बघा इकडे टाकी तुम्ही बघू शकता इतकीच भरलेली आहे CNGची. पण नशीब भेटलं तेवढं खूप आहे, नसल्यापेक्षा असलेलं चांगलं. तर मग आता पुढे पण सांगतो तुम्हाला कसं अपडेट आहे. पण CNGचा थोडं मारामारी असणार आहे.
जर मे महिन्यामध्ये येत असाल तुम्ही तर मग तयारी ठेवा की पेट्रोलवरती की गाडीच घेऊन जायची. जर तुम्हाला टाईम बचत करायचा असेल तर तुम्ही टाईम आहे तर मग तुम्ही आरामात लाईनमध्ये राहा, रमत गमत पण टाकू शकता CNG. तर बघू आता मला पुढे कुठे कुठे CNG मिळतो आहे. तर मग आपण आता पोचलेलो आहोत कशेडीच्या बोगद्यामध्ये. आणि हा तर आपला बोगदा खूप वर्षांपूर्वीच रेडी झाला. नशीब हा तरी रेडी केला चांगला आणि दोन्ही साईड चालू आहेत लेन, तर मग अजून चांगलं वाटतं. आणि काय बोलतात त्याला, एक 3-4 किलोमीटरचा असेल बोगदा. तर मग खूप मस्त सुरळीतमध्ये जातो. आणि आपला हा इकडनं बोगद्यामुळे 40 ते 45 मिनटं वाचतात. मोस्टली बोलतं 1 तास पकडून चला तुमचा 1 तास या बोगद्यामुळे वाचतो. नाही तर मग जो जुना घाटामधून जायचो ना आपण, त्याला खूप त्रास व्हायचा आणि खूप वळणं लागायची आणि खूप ॲक्सिडेंट व्हायचे तिकडे. त्याच्यामुळे टाईम पण वाचला, ॲक्सिडेंट पण कमी झाले आणि काय बोलतात त्याला, लोकांसाठी पण सुरळीत झालं. तर मग बोगदा आपला संपलेला आहे आणि आता पुढे काही जेवायला थांबू तेव्हा तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जेवायला थांबतोय. आता उजाला ही उजाला हे देखो. तर मग आम्ही आता पोचलेलो आहोत ऑलमोस्ट माणगावला. आणि माणगावमधला हा ब्रिज हा चालू होता काम जेव्हा लास्ट टाईम आम्ही मुंबईला आलो होतो तेव्हा. आणि लेफ्ट साईडला ती एक फेमस घर आहे, तिच्यावरती गाडी आहे. तर मग ते पाठी गेलं. तर मग तुम्हाला कळालं असेल हा माणगावचा ब्रिज आहे. तर मग हा पण कंप्लीट झालेला आहे. आणि वाह, डायव्हर्शन 0. आता डायरेक्ट इकडनं माणगावला पोचून जाऊ. आणि आता जो बायपास रोड आहे तो चालू होईल तेव्हा चालू होईल. पण हाच ब्रिज तर झाला माणगावचा. आता फक्त आतमध्ये ट्रॅफिक मिळते नाही मिळते ते बघावी लागणार मला. सो आपण पोचलेलो आहोत आता माणगाव आणि वाजलेले आहेत ऑलमोस्ट 1:47. आणि हे बघा इकडनं तो फाटा तिकडनं ट्रॅफिक चालू होते. पण नशिबाने आम्हाला जास्त ट्रॅफिक मिळालेली नाही आहे. आणि समोर तो बस डेपो आहे, तर बस डेपोमुळे पण ट्रॅफिक होतं. तर मग आम्ही चांगल्या टाईमवरती एक्झिट करतो. तर मग लेट्स सी आता आम्हाला कुठे कुठे ट्रॅफिक भेटते, रस्ता कसा भेटतो ते सांगतो तुम्हाला. तर मग हा आपला एक लास्ट डायव्हर्शन होता. तर मग हा एक एरियाचं नाव नाही माहीत, पण हा मे बी इंदापूर असेल असं वाटतं. इंदापूरचा हा एक लास्ट डायव्हर्शन आहे. तर इकडचं पण ब्रिजचं काम चालू आहे. तर मग हा झाल्यानंतर मग पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आणि इकडेच पुढे एक राईट साईडला भिवंडी दरबार म्हणून हॉटेल आहे. तर मग तिकडे जाऊन आपण जेवूया आता पटपाट. एक 10 मिनटामध्ये पोचून जाऊ तिकडे. आणि 2:30 वाजलेले आहेत, 2:30ला 10 मिनटं कमी आहेत. तर मग बरोबर टायमावरती आपण पोचतो जेवायला. तासभर जेवण्यासाठी तिकडनं एक 3 तास. लेट्स गो. सो आता वाजलेले आहे 2:29 आणि आम्ही पोचलेलो आहोत भिवंडी दरबार. हे बघा इकडे समोर भिवंडी दरबार हॉटेल आहे. आणि वरती एक त्यांचा AC रूम आहे, त्यामुळे आम्ही तिकडे थांबतो. AC रूम म्हणजे AC एक काय बोलतो जागा आहे तिकडे. छान असं AC मध्ये बसून जेवायला मिळतं, त्यामुळे हे प्रिफर करत होतो. तर तिसऱ्यांदा येतो आम्ही हॉटेलमध्ये. तर मग लेट्स सी काय काय भेटतं बघूया जेवायला. आणि आज चिकन खायचंच मूड आहे, सो चिकनच खाऊया. लेट्स गो. चलो आराध्याची मम्मी रेडी व्हा, चला निघा. सो जस्ट आम्ही आता जेवण झालेलं आहे आमचं आणि जेवण आलेलं आहे खाली. आणि गरमी खूप झाली आहे बापरे. आणि आम्ही जेवलो आणि मी दाखवलं नाही कारण की माझा चार्ज खूप कमी होता फोनचा, खूपच कमी होता. तर मग मी चार्जिंगला लावलं. तोपर्यंत बोललो की जाईपर्यंत गाणी तर ऐकायची आहेत, त्यामुळे दाखवू शकलो नाही. पण भाई जेवण मम्मी या भाई एक नंबर जेवण होतं. कसं वाटलं जेवण? व्हाईट तंदुरी मसाला ती खाल्ली. एक नान घेतलेला, एक बिर्याणी घेतली आणि काय होतं आणि पाण्याची बॉटल. बस इतकंच घेतलं. 950 काहीतरी बिल झालं. मोहितो घेतला. एक 950 बिल झाला. पण
ओव्हरऑल जेवण एक नंबर आहे भाई. तुम्ही कधी पण याल ना भिवंडी दरबार तर मग आपल्या माणगावच्या पुढे आहे. आणि गावावरनं जर मुंबईला जात असाल तरच तुम्हाला भेटेल, मुंबईवरनं गावी जाताना नाही भेटणार. बाकी एकदा सर्च करा जर तुमच्या लाईनमध्ये असेल भिवंडी दरबार हा हॉटेल तर मग प्लीज खावा तिकडे. ठीक आहे बऱ्यापैकी आहे चांगलं. आता प्रमोट नाही करत आहे पण आहे जेवण चांगलं तर आहे जेवण चांगलं. आता उगाची हवेमध्ये गोळीबार नाही करत. बाकी निघूया आता टुवर्ड्स मुंबईला आणि बघू आता पुढे कसं रस्ता भेटला. इकडनं तर रस्ता मस्तच आहे. उद्या आहोत आम्ही आणि हा एक डायव्हर्शन आहे म्हणजे हा एक ब्रिज राहिला आहे. बाकी सगळे झालेलं आहे असं मला वाटतं. पण हा एक ब्रिजचं काम चालू आहे. लास्ट टाइम पण चालू होतं आता पण चालू आहे. आणि मग काय बोलतात त्याला हा एक डायव्हर्शन आहे. हा इकडे एक थोडी स्पीड स्लो होते आपली. हा एक संपला की मग पुढे एकदम स्ट्रेट रोड आहे टिल आपल्या पनवेलपर्यंत. 3-3:30 पर्यंत जेवण झालेलं आपलं. 3:30 पर्यंत आमचं जेवण झालं आणि बघा 5 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट आम्ही पनवेलला पोचलेलो आहोत. तिकडनं JNPTचा रस्ता पकडणार आम्ही आणि टुवर्ड्स जाणार आहोत आता सीवूड्सवरनं वाशीवरून लेफ्ट मारून आपल्या बॅक रोडने ऐरोली. तर मग असं आता आहे प्लॅन. 5 वाजलेले आहेत. इकडनं एक तासाभरामध्ये पोचून जाऊ असं वाटतंय. लेट सी. पोचलो तर वेल अँड गुड. बाकी तुम्हाला सांगतो. आणि आता जिकडनं आम्ही जेवण निघालो माणगावच्या पुढनं त्याच्यानंतर आपल्या नागोठणे आणि तिकडे 2च फक्त ब्रिज आहे त्याचे काम चालू आहेत. तिकडनं तुम्हाला डायव्हर्शन भेटतं पण त्याच्यानंतर सगळा रस्ता मस्त. सगळा रस्ता ऑलमोस्ट कम्प्लीट आहे परत रेडीमध्येच आहे एकदम. आणि CNG सगळीकडे आहे. फक्त तुम्हाला टुवर्ड्स जाताना गावी आपलं गोव्याला किंवा मालवणला एक चिपळूणच्या नंतर थोडी मुश्किल आहे CNGची. पण चिपळूणच्या अगोदर आहे. प्रेशर कमी आहे पण सगळीकडे CNG आहे. तर मग असं आहे आताचा अपडेट. नंतर येतं ना रत्नागिरी. हां म्हणजे मालवणला जाताना आधी चिपळूण मग रत्नागिरीला. एवढे रत्नागिरीमध्ये 8-9 CNG पंप त्याच्यामध्ये नाही भेटले पण आपल्याला सगळे जाताना रस्त्याला मिळतात आपल्या रत्नागिरीला. खूप आपण एकाच यूज करतो तो काय. ठीक आहे आता तुमच्यावरती आहे. तुम्ही बघा एकदा जाऊन. पण CNG थोडी मारामारी आहे तर मग ते लक्षात ठेवून तुम्ही तुमचा प्रवास करा. बाकी प्रवास खूप मस्त झाला. आम्ही ऑलमोस्ट पोचलो बघा. आता इकडनं बोर्ड्स चालू झालेले आहेत मुंबईचे. तर आता इकडनं लेफ्ट मारतो JNPTला जातो आणि तिकडनं डायरेक्ट हायवेला पामबीच रोडवरनं ऐरोली. सो सी यू डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला ऐरोलीला म्हणजे घरी माझ्या. सो आम्ही जस्ट घरी आलो आणि बॅगा वगैरे ठेवला आणि आराध्य बघा खेळायला लागली आहे. काय भेटू किती खुश झाली बघा ती बघून पतंगाला तिच्या. तर तुझ्या गाड्या बघ तिकडे. बुबू बघ तो बुबू. हा बघ पहिला ती तिच्या गाड्या चेक करते भाई. पार्किंग मध्ये बरोबर सेफ पार्क आहेत की नाही. तू गाड्या कोणाच्या आहेत. 2 महिन्यानंतर आल्या ना इकडे. थोडं तिला कन्फ्युजिंग झालंय पण तिला माहिती आहे ही गाड्या तिच्याच आहेत म्हणून. तर मग ती आता गाड्या चेक करेल आणि खेळायला चालू करेल. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि मला चॅनल सबस्क्राईब करा यारो. चॅनल सबस्क्राईब करो. थोडं सपोर्ट करा आपल्या मराठी लोकांना. आणि बस असं प्रेम देत राहा. असे चांगले व्हिडिओ तुम्हाला देत राहील. बाकी भेटूया अशा चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.